गर्दीमुळे यांचे जे एम्प्लॉय आहेत ना ते फ्रस्ट्रेटेड दिसतात कायम, आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक तणाव दिसतो की बाबा काय चाललं आहे, एवढी गर्दी, ह्याला पण मॅनेज करायचं आहे, त्याला पण मॅनेज करायचं आहे. या फ्रस्ट्रेशनमध्ये सर्व्हिसवर थोडासा परिणाम होतो. आता ह्या गोष्टी मालकाने कसं हँडल करायचं हे त्यांचा विषय आहे. चला तर मग हात धुण्यासाठी मित्रांनो एकच नळ आहे बरं का, आणि हे नळाची क्वालिटी. फार सोलापूरवरून आलो आहे तुमच्या हॉटेलला भेट देण्यासाठी सोशल मीडियामधून. आणि महत्त्वाचं म्हणजे हॉटेलची चव, म्हणजे मटणाची चव एक नंबर आहे, आळणी एक नंबर आहे. दुरुस्तीचे सांगतो, बेसिन आपल्याकडे एकच आहे. हात धुवायला लोक भरपूर येतात, बेसिनची व्यवस्था जरा होणं जरा अपेक्षित आहे. आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुमचा प्रवास सांगा थोडक्यात एकच मिनिटात. आपला प्रवास का चाला आहे, काम केलेला आधी त्याच्यावर प्रवास चाला आपला. हां, बायकोची साथ असल्यामुळे भरपूर प्रवास चांगला चालू आहे. ह्याच्या पुढे अजून चांगलाच राहणार आहे प्रवास. त्याच्यानंतर काम आपण जे करणार आहोत ते दाखवणार जाऊ पब्लिकला. मधल्या काळामध्ये तुमच्या हॉटेलवर जे प्रसंग घडले, बॅनर फाडण्यात आले, त्याचं दुःख सगळ्या महाराष्ट्राला झालं. तुम्ही महाराष्ट्रात पोहोचलात बऱ्यापैकी, चांगली गोष्ट आहे. सगळ्यांची साथ आहे म्हणूनच मी इथं आज. आता थोडक्यात दुसऱ्या हॉटेल व्यावसायिकांना तुम्ही काय सांगाल? का नाही, व्यवसाय करा फक्त. माझं एकच म्हणणं आहे, पहिल्यापासून मी जवान पिढीला बी तीच म्हणणं आहे, व्यवसाय करा, व्यवसायामध्ये यश मिळवा. 4 पैसे आल्यावर उडवू नका फक्त. पैसे आले की माझी होतो माणसाला, ही खरी गोष्ट आहे, पण तसं काय कर नका. पैसा बी आला तर व्यवसाय करा फक्त. आई बापाचं नाव कसं कमवून होतं तसं बघा. आज आम्ही आमच्या लेकराचं बायकोचं नाव कमवून दावलेलं आहे, आमच्या महाराष्ट्राला दावलंय मी मस्त, ते बी अंगठा छाप असताना. बर, हॉटेल वाढवणं खूप गरजेचं आहे. जागा कमी पडायला लागली तुम्हाला, कमीच पडायला लागली, वाढू आता. सगळ्यांच्या आशीर्वादानं वाढू अजून. धन्यवाद. खूप लोक थांबलेत, मी निघतो आता. हो, खूप खूप आभार. धन्यवाद.